हा व्हिडिओ मुनिबा मजारीचा फेमस स्पीचचा मराठी ट्रान्सलेशन आहे। चला तर स्टार्ट करूया। सगळे माझी डिसॅबिलिटी बघतात, मी माझी ॲबिलिटी बघतो। सगळे मला डिसेबल्ड बोलतात, मी स्वतःला डिफरंटली एबल्ड बोलतो। तुमच्या जीवनात काही दुर्घटना घडतात आणि त्या घटना तुम्हाला ब्रेक करतात, परेशान करतात, पण ते तुम्हाला बेस्ट बनवून टाकतात। आणि हीच गोष्ट माझ्यासोबतही झाली। मी 18 वर्षाचे होते जेव्हा माझं लग्न झालं। माझ्या वडिलांचं एकच स्वप्न होतं की माझं लग्न व्हावं, आणि मी तेव्हा हेच म्हणलो, जर तुम्हाला खुशी भेटत असेल तर मी लग्न करेन। आणि हां, हे कधीच हॅपी मॅरेज नव्हतं। लग्नाच्या जवळपास 2 वर्षानंतर माझा कार ॲक्सिडेंट झाला। काही कारणाने माझ्या हस्बंडला झोप आली आणि कार दरीत पडली। ती कारमधून उडी मारून स्वतःला वाचवलं। मी त्यासाठी खूप खुश आहे, पण मी कारमध्येच राहील। मी खूप साऱ्या इंजरीजला सस्टेन केलं। माझा उजवा हात फ्रॅक्चर होता, माझ्या खांद्याचा हाड आणि कॉलर बोन फ्रॅक्चर होतं, माझं पूर्ण रेपकेस फ्रॅक्चर होतं, आणि रेपकेसच्या दुखापतामुळे लंग्स अँड लिव्हर खूप भयानकपणे डॅमेज होते। मला श्वास घेता येत नव्हतं। मी माझं युरिन बाउल कंट्रोल हरवून टाकले होते, त्यामुळे मला बॅग घ्यावं लागत होतं जिथं पण मला जायचं असतं। माझी बॅकबोनची 3 वर्टिब्रे पूर्णपणे मोडलेली होती आणि मी माझं उर्वरित आयुष्यभर पॅरालाइज्ड राहणार होतो। त्यानंतर मी एका हॉस्पिटलला पोहोचले, तिथं मी जवळपास 2.5 महिने राहिले। माझी खूप साऱ्या सर्जरीज झाल्या। एके दिवशी डॉक्टर माझ्या जवळ आले आणि त्यांनी म्हटलं, मी ऐकलं की तुला एक आर्टिस्ट बनायचं आहे आणि तू एक हाऊसवाईफ बनली होती। माझ्याकडे तुझ्यासाठी एक बॅड न्यूज आहे, तू परत पेंटिंग नाही करू शकणार, कारण तुझं मनगट आणि तुझा हात पूर्णपणे डिफॉर्म झाला आहे आणि तू आता कधीच पेन किंवा ब्रश नाही धरू शकत। दुसऱ्या दिवशी डॉक्टर पुन्हा आले आणि मला म्हटले, तुझ्या बॅकबोनची दुखापत खूप गंभीर आहे, तू कधीच यानंतर चालू शकणार नाही, कारण तुझ्या मणक्याला दुखापत आहे आणि बॅकला फिक्सेशन आहे, तू कधीच कोणत्या बाळाला जन्म नाही देऊ शकत। त्या दिवशी मी बर्बाद झाले। मी माझ्या आईला विचारलं की मीच का, आणि तेव्हापासून मी माझ्या अस्तित्वावर प्रश्न विचारायला सुरू केलं की मी जिवंत का आहे। आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की शब्दांमध्ये पण आराम द्यायची ताकद असते। माझ्या आईने मला म्हणलं की हे वेळ पण निघून जाईल, देवाकडे तुझ्यासाठी यापेक्षा चांगला प्लॅन आहे। मला माहीत नाही की ते काय आहे, पण त्याच्याकडे आहे। आणि त्या सगळ्या संकटात आणि दुःखात हे शब्द एवढे पॉवरफुल होते की ते मला चालत राहण्याची हिंमत देत होते। एके दिवशी मी माझ्या भावाला म्हटलं, मला माहीत आहे माझे हात डिफॉर्म आहेत, पण मी त्या हॉस्पिटलच्या पांढऱ्या भिंती बघून थकून गेले, ते पांढरे कपडे घालून मी थकून गेले। मला माझ्या आयुष्यात रंग भरायचे, मला काहीतरी करायचे, मला काही कलर्स दे आणि एखादा छोटासा कॅनव्हास दे, मला पेंट करायचे। त्यानंतर माझी फर्स्ट पेंटिंग जे मी बनवले होते ती होती ऑन माय डेथ बेड, जे मी पहिली वेळेस पेंट केले होते। ते माझं आर्टचं एक पीस फक्त माझं पॅशन नव्हतं, ती माझी थेरपी होती। आणि त्यानंतर मी डिस्चार्ज झाले आणि घरी वापस आले। जेव्हा मी घरी गेले तेव्हा मी रिअलाइज केलं की माझ्या मागे शरीरात खूप सारे अल्कर्स झाले आहे आणि मी बसू पण शकत नव्हते। माझ्या पूर्ण शरीरात खूप सारे इन्फेक्शन्स होते, खूप काही ॲलर्जीज होते। डॉक्टरांना वाटत होतं की मी फक्त बेडवर झोपून राहायला पाहिजे। 6 महिन्यांसाठी नाही, 1 वर्षासाठीही नाही, तर 2 वर्षासाठी मी झोपूनच राहिले, त्याच एका रूममध्ये, खिडकीतून बाहेर पाहत, पक्ष्यांची किलबिलाट ऐकत, आणि हे विचार करत की एक दिवस असा येईल जेव्हा मी इथून मुक्त होईल, आपल्या परिवारासोबत मस्त मज्जा मस्ती करेन। ही ती वेळ होती जेव्हा मी रिअलाइज केलं की लोक किती नशीबवान असतात। त्यावेळेस मला लक्षात आलं की मी जेव्हाही बसायला सुरू करेन तेव्हा मी हे दुःख सर्वांना सांगेन, त्यांना ते जाणून देण्यासाठी की ते किती लक्की आहे, आणि ते स्वतःला लक्की मानतच नाही। मग त्या दिवशी मी डिसाईड केलं की मी आपल्या दुःखांशी लढणार आहे। आपल्या सर्वांमध्ये भीती असते, अनोळखी भीती, लोकांना गमावण्याची भीती, आरोग्य भीती, पैसा गमावण्याची भीती। आपल्याला आपल्या करिअरमध्ये पुढे जायचं असतं, आपल्याला प्रसिद्ध व्हायचं असतं, आणि आपल्याला पैसा हवा असतो। आपण प्रत्येक वेळी भीत असतो। मी लिहायला सुरुवात केली, एक सगळ्या भीतींना मी घाबरणं सोडवतो, आणि मी डिसाईड केलं या सर्व भीतींमधून बाहेर येईल। तुम्हाला माहिती आहे का माझी सर्वात मोठी भीती कोणती होती? तर ती होती डायव्होर्स। मी त्या व्यक्तीच्या मागे लागत होतो ज्याला माझ्यासोबत राहायला पण आवडत नव्हतं, पण मला वाटत होतं की या नात्याला कुठंतरी समोर न्यायला पाहिजे। पण तो दिवस ज्या दिवशी मी डिसाईड केलं की हे माझी फक्त भीती आहे, आणखी काहीच नाही, मी स्वतःला एकटं केलं आणि त्याला फ्री केलं, आणि मी स्वतःला एवढं इमोशनली स्ट्रॉंग केलं की ते दिवस ज्या दिवशी हे न्यूज वाचले होते की तो पुन्हा लग्न करत, मी त्याला एक मेसेज केलं की मी तुझ्यासाठी खूप खुश आहे आणि समोरील वाटचालीत शुभेच्छा, आणि त्याला माहीत आहे की मी आजही त्याच्यासाठी प्रार्थना करते। दुसरी भीती होती की मी कधीही आई नाही होऊ शकत, आणि हे माझ्यासाठी खूप दुःखदायक होतं। मग मी विचार केला की जगभरात कितीतरी मुलं अनाथ आहेत, त्यांना कोणीतरी स्वीकारणारा पाहिजे, तर मग रडायचं काही कारणच नाही, जायचं आणि एखाद्याला दत्तक घ्यायचं। आणि मी हेच केलं। लोक विचार करतात की त्यांना कोणी दुसरे स्वीकारच करणार नाही, कारण आम्ही या परफेक्ट लोकांच्या संसारात परफेक्ट आहोत। तर मी ठरवलं या जागरूकतेसाठी NGO खोलण्याशिवाय, जे मला माहीत आहे की कोणतीही मदत करणार नाही, मी लोकांच्या समोर जास्त जायला लागले।
मी प्रेम करायला सुरू केलं. मी निश्चय केलं की मी पाकिस्तान नॅशनल टीव्हीमध्ये ॲज अन अँकर काम करेन आणि मी खूप शोज पण करायले. मागील 3 वर्षापासून मी नॅशनल गुडविल ॲम्बॅसिडर झाले UN वुमन पाकिस्तानसाठी आणि आता मी महिलांच्या आणि मुलांच्या अधिकारासाठी बोलते. आणि इन्क्लुजन, डायव्हर्सिटी, जेंडर इक्वॅलिटीबद्दल बोलतो, जे की खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हाही मी लोकांमध्ये जाते मी खूप हसते. माझ्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल असते आणि लोक मला विचारतात की तुम्ही नेहमी हसून हसून थकत का नाही, याचं रहस्य काय. मी नेहमी एक गोष्ट सांगते, मी त्या गोष्टींबद्दल विचार करून सोडून दिला आहे जे मी गमावले. ती लोक आणि त्या गोष्टी जे माझ्यासोबत राहायला पाहिजे. आणि कधी कधी कोणाचं न होणं तुम्हाला उत्कृष्ट माणूस बनवते. त्यांच्या न होण्याला सेलिब्रेट करा. हे नेहमी एक ब्लेसिंग असते. आपलं आयुष्य पूर्णपणे जगा. तुम्ही जशा आहात तसे स्वतःला स्वीकार करा. स्वतःसाठी काइंडफुल व्हा. मी पुन्हा म्हणतो, स्वतःसाठी काइंडफुल व्हा. स्वतःसाठी दयाळू, कारण तेव्हाच तुम्ही दुसऱ्यासाठी दयाळू बनू शकता. स्वतःवर प्रेम करत राहा आणि त्या प्रेमाला पसरवत राहा. आयुष्य अवघड आहे. आयुष्यात उतार चढाव असतीलच, पण एक चमकही असेल आणि ती केवळ तुम्हाला स्ट्रॉंग बनवेल. सो तुम्ही जसेही आहात तसे स्वतःला ॲक्सेप्ट करून घेतलं की मग जग तुम्हाला ओळखून जाईल. हे सगळं तुमच्या अंतरात्म्यामधून सुरू होतं. हे तुमच्या आत्मविश्वासातून सुरू होतं. मुनिबा मजारी. त्याचबरोबर मी रश्तन फ्रॉम बीटा तुमच्या स्वप्नांना सपोर्ट करतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.